कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेटच्या मैदानावर सध्या धुमशान घातलंय। प्रणवनं आतापर्यंत 900च्या वर रन्स केलेत। एचटी भंडारी टुर्नामेंटमध्ये तो एकामागून एक विक्रमाला गवसणी घालतोय। सध्या त्याला वैयक्तिक 1000 रन्स पूर्ण करण्याचा विक्रम खुणावतोय। यासाठी त्याला आता अवघ्या काही रन्सची आवश्यकता आहे। तत्पूर्वी त्यानं 1899 साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्सचा 628 रन्सचा रेकॉर्ड मोडीत काढलाय। तर रिझवी शॉच्या पृथ्वी शॉ यानं काही वर्षांपूर्वी याच स्पर्धेत 546 धावांचा रेकॉर्ड केला होता। त्यानं हे दोन विक्रम रेकॉर्ड मोडीत काढले आहेत आणि आता त्याच्या समोर 1000 रन्स पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। आपण बघतोय की प्रणवनं इतिहास रचलेला आहे। सहस्त्राकडे त्याची वाटचाल सध्या सुरू आहे। सध्या लंच ब्रेक पर्यंत त्याने 921 रन्स केले आहेत। 294 बॉल्स मध्ये त्याने 921 रन्स केले आहेत। त्याला कोणी कल्याणचा धोनी म्हणतंय, कोणी कल्याणचा ख्रिस गेल म्हणतंय। अशा वेगवेगळ्या उपाधी आता त्याला देण्यात येत आहेत। प्रणव धनावडेची ही अतिशय विश्वविक्रमी कामगिरी आपण बघितली। थोड्याच वेळात पुन्हा एकदा तो मैदानावरती उतरेल आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती तो नक्कीच विश्वविक्रमाकडे नोंद करेल। आपण बघतोय की आतापर्यंत त्याने लंच टाइम पर्यंत 921 रन्स केलेले आहेत। 116 चौकार आणि 55 षटकारांची त्यानं खेळी खेळलेली आहे। आणि आता आपण आपले प्रतिनिधी आहेत कपिल राऊत थेट मैदानात तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडे जाऊया। कपिल, लंच टाइम आता संपत आलाय का आणि कधीपर्यंत पुन्हा एकदा दुसरी इनिंग सुरू होणार आहे? मथुरा, दुसरी इनिंग सुरू झाली असं बोलू शकतो। मैदानावरती प्रणव गेलेला आहे। प्रत्येक जण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर पासून जे खालेले आहे, आता थोडं लंच केलेलं आहे आणि तो आता मैदानावर गेलेला आहे। आता पहिला बॉल टाकून देणार आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे आता 4:30 ते 4:30 पर्यंत हा खेळ चालणार आहे। या वेळात प्रणव किती रन्स करतो, किती स्कोर टाकतो याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। 921 रनवरती तो खेळत आहे। 294 बॉल फक्त त्यांनी घेतले त्यासाठी आणि 55 षटकार 116 चौकार त्यांनी लगावलेले आहेत या पूर्ण इनिंग्स मध्ये आणि हा एक मोठा विश्वविक्रम असू शकतो। आणि अजून किती रन्स करतो, किती मोठा विश्वविक्रम उभा करतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मधुरा, खरंय कपिल, मात्र लंच नंतर तो जेव्हा मैदानात उतरला तेव्हा कुठेतरी त्याला धाकधूक जाणवत होती का? कारण की एवढे मोठ्या संख्येनं कल्याणकर, त्याचबरोबर तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळे अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मोठ्या संख्येनं मीडिया देखील उपस्थित आहे। धाकधूक ही असणार, कारण मैदानात उतरल्यावरती त्याला धाकधूक होती का? चेहऱ्यावरती काय हावभाव होते याबद्दल काय कळू शकेल का? मधुरा, जेव्हा तो आला लंच करायला तेव्हा तो थकला होता, तो तेवढाच उत्साह होता आणि आता थोडंसं तो लंच करून तो बाहेर पडताना जेव्हा चेहऱ्यावर फ्रेशनेस जाणवत होता। परंतु आपण जर पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत, त्याचे नातेवाईक असतील, फ्रेंड सर्कल असतील किंवा मग राजकीय नेते असतील, मीडिया असेल, त्यामुळे एक मेंटली प्रेशर त्याच्यावरती येऊ शकतं। त्यामुळे मेंटली प्रेशरमध्ये आता प्रणव कशी बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पहिल्याच चेंडूवरती प्रणवने चौकार लगावलेला आहे आता सुरुवातीलाच आणि त्यामुळे तो उत्साह तो जाणवतो आहे, म्हणजे तो फ्रेश अजूनही आहे। फक्त मेंटली प्रेशर त्यांनी घेतलं नाही पाहिजे असं तिथल्या काही क्रिकेट प्रशिक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने कोचनी त्याला पूर्ण ब्रेन वॉश करूनच पुढे पुन्हा पाठवले आहे क्रीजवरती। बरोबर आहे, हा गांधी स्कूलचा मोठा विक्रम म्हणायला हरकत नाहीये। 1337 धावा त्यांनी केलेल्या आहेत। एकूणच मगाशी तुम्ही म्हणालात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा खरं तर विक्रम त्याला मोडीत काढायचा होता, त्याविषयी काय सांगा? त्याबद्दल काही बोलणं झालं का तुमचं? नक्की जेव्हा तो क्रीज लंच साठी आला इथे जेव्हा लोकांमध्ये, तेव्हा त्यांनी एक खंत बोलून दाखवली होती का आम्हा दोघांना, एक पाटील आहे सिद्धेश पाटील पार्टनर होता, त्या दोघांनी 231 रनची भागीदारी केली होती आणि ही भागीदारी 663 रनची जी भागीदारी आहे विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांचा जो विक्रम आहे त्यांना तो मोडीत काढायचा होता आणि तोही आपल्या नावावर करायचा होता, पण ती होऊ शकलं नाही आणि 131 स्कोअरवरती, खाजगी स्कोअरवरती पाटील हा आऊट झाला। त्यामुळे त्यांनी ती खंत व्यक्त केली आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सोबत जी ऑपोजिट टीम आहे, जी ऑपोजिट स्कूल आहे त्यांच्याशी आम्ही बातचीत केली, त्यांच्या कोचशी बातचीत केली। त्यांची रणनीती असणार आहे का ह्या ज्या 3 ओव्हर आहेत पहिल्या, त्या 3 ओव्हरमध्ये आम्ही प्रणवचं विकेट घेऊ, आम्ही अशी रणनीती आखलेली आहे आणि त्याला 1000 रनाचा टप्पा जो आहे तो आम्ही पार करून देणार नाही असं एक त्यांनी चॅलेंज घेतलेलं आहे। त्यामुळे आता त्या स्कूलचं चॅलेंज
आणि प्रणवचं चॅलेंज याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कपिल, नक्कीच ह्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू. तत्पूर्वी धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. आपल्या सोबत आहेत आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. ते पुण्याहून आपल्या सोबत आहेत. सुनंदन सर, अर्थातच लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा प्रणव मैदानात उतरलेला आहे आणि पहिल्याच बॉलला त्याने चौकार मारला आहे. काय सांगाल एकूणच प्रणवची कामगिरी बघता? अन्नाचं जेवण पूर्ण झालेलं आहे आणि आता रन्सचं जेवण परत चालू करतोय प्रणव. कारण खरोखर आता त्याचं 9 शतक ऑलरेडी झालेली आहेत. 920 धावांवरती तो लंचला खेळत होता आणि आता परत एकदा त्यांनी बॅटिंग चालू केलेली आहे. कल्याणला या मैदानाभोवती गर्दी प्रत्येक क्षणाला वाढणारे असं दिसतंय. कारण एक विश्वविक्रम तर नाहीये, एक तर क्रिकेटच्या मैदानावरची एक अजब साहसी कथा ही डोळ्यासमोर उलगडणार आहे. त्यामुळे या सगळ्याचाच परिणाम होणार आहे. बरोबर आहे सुनंदन सर. मात्र मगाशी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी त्याच्या एकूणच देहबोली बघितली तर थोडासा तो टेन्शन मध्ये देखील वाटला. मात्र टेन्शन घेऊ नको असं त्याने प्रशिक्षकांनी सांगितलं. आपल्याला ओके, थैंक यू पार्टनरशिप थी बहुत बड़ी जो विनोद कांबली और इसके करीब पहुंची थी, वो आज नहीं हुई उसके बारे में क्या कहेंगे? उसमें थोड़ा सैड फीलिंग हुआ कि नहीं हो पाई पार्टनरशिप. चलेगा. थँक यू. मराठी सॉन्ग पार्टनरशिप तुटली त्याच्यात काय वाईट वाटतं का? वाईट वाटतंय. ते पार्टनरशिप सोडू नाही शकलो पण काय नाही, चालेल. प्रणय के परफॉर्मेंस को देखकर क्या सोचा है केडीएमसी ने? आप यहाँ के मेयर हैं, किस तरीके से उसको हेल्प दी जाएगी? पहले तो मैं प्रणव ने कल्याण नुमिल का नाम पूरे विश्व में लाया है, इसलिए प्रणव का पूरे नागरिकों की ओर से हार्दिक अभिनंदन करता हूं. और प्रणव जो क्रिकेट में अपना नाम रोशन किया है, तो निश्चित रूप से हमारा अभी ये फर्ज बनता है कि जो भी मैदान है क्रिकेट का है, वो मैदान हमें क्रीड़ा रसिकों को हम उपलब्ध करा के दें. प्रणव के लिए कुछ स्पेशल? प्रणव का नागरिक सम्मान तो बहुत बड़े पैमाने पे करेंगे. और जो गवर्नमेंट ने अभी घोषणा की है, स्टेट गवर्नमेंट ने, उसमें अगर कुछ बाकी है तो निश्चित रूप से हमारे उद्धव साहब और एकनाथ शिंदे साहब के मार्गदर्शन में हम पूरा उसका खर्चा यहाँ से केडीएमसी उठाएंगे. प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर महापौरांची देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. प्रणव म्हणालाय की कुठेतरी पार्टनरशिप झाले नसल्याची त्याला खंत वाटते. आपण पुन्हा एकदा आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्याकडे जाऊया. सुनंदन सर, त्याने प्रतिक्रिया देताना आपल्या कुठल्याही विश्वविक्रमाबद्दल काही बोलला नाही, मात्र पार्टनरशिप झाली नाही ह्याची खंत मात्र त्याने मीडिया समोर व्यक्त केली आहे. काय सांगाल? विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरची खरं तर पार्टनरशिप झाली होती आणि तो विक्रम त्याला मोडीत काढायचा होता. हॅलो सुनंदन सर, बद्दल प्रश्न विचारलास बरोबर. तर मला असं वाटतं की मोठी पार्टनरशिप ही कधी ना कधीतरी तुटते आणि त्याला विक्रमाची गवासणी या दोघांना घालायची होती आणि ती घालता आली नाही. मला वाटतं की क्रिकेटमध्ये सगळीच क्षेत्र पादाक्रांत एका क्षणात करून न टाकलेली बरी असते. त्याचं कारण तुम्ही पुढे जे खेळणार त्याला तुम्हाला ध्येय काहीतरी डोळ्यासमोर पाहिजे. त्यामुळे या शाळेच्या या 2 महान बॅट्समन करता मी एवढंच म्हणेन की आत्ता जरी घडलं नसलं तरी तुमचे विचार आणि तुमचे खेळाचं सामर्थ्य असं आहे की तुम्ही या मॅच मध्ये नाही तर पुढच्या मॅच मध्ये ते करू शकता. आणि आता आपल्या सगळ्यांचं लक्ष हे प्रणवकडे आहे आणि त्याला कारणच तसं आहे, कारण तो अक्षरशः 1000 धावांच्या टप्प्यावरती तो आहे आणि तो जर का टप्पा त्यांनी पार केला तर क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडणार आहे. नक्की सुनंदन सर, याने क्रिकेट जगतामध्ये एकूणच खळबळ माजवलेली आहे. कल्याणचा प्रणव अशी तुम्ही त्याला उपाधी दिलेली आहे. कोणी म्हणतंय कल्याणचा धोनी, कोणी म्हणतंय कल्याणचा क्रिस गेल, अशा वेगवेगळ्या उपाध्या त्याला मिळतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.